कोथळीतील होम टू होम प्रचार दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद. कार्यकर्त्यांनी केला विजयाचा आत्मविश्वास व्यक्त. दानोळी जिल्हा परिषद निवडणूक अंतर्गत महाविकास आघाडीचे उमेदवार सौ नंदिनी संदीप कांबळे व कोथळी पंचायत समितीचे उमेदवार ज्योती शरद कांबळे यांनी आज कोथळीत प्रचाराची होम टू होम प्रचार रॅली दरम्यान मतदारांना भेटून त्यांचा आशीर्वाद घेतला. बहुतांश मतदारांनी तुम्ही बिनधास्त राहा, आम्ही तुमच्यासोबत असे आश्वासन देत प्रतिसाद दिला. प्रचारादरम्यान सहभागी असलेल्या काही युवा कार्यकर्त्यांची यावेळी मुलाखत घेतली असता ते म्हणाले, महाविकास आघाडीचे उमेदवार स्वाभिमानी पक्षातर्फे जिल्हा परिषदेसाठी नंदिनी संदीप कांबळे हे उभे आहेत. हे सेंट्रिंग कामगार असून त्यांनी गोरगरिबांचे काम मोठ्या प्रमाणात केलेले आहेत. त्याचप्रमाणे शेतमजुरी करत ज्योती शरद कांबळे यांचे मिस्टर शरद कांबळे हे घरकुलाची कामे मोठ्या प्रमाणात बौद्ध समाजात व गावातील सर्वसामान्यांची कामे करून दिली आहेत व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या घरात आर्थिक उन्नती झालेली आहे व चळवळीमुळे शेतकऱ्यांना वर्षाला 200 ते 300 रुपये दर वाढून मिळत आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की स्वाभिमानीच्या मागे राहून नंदिनी संदीप कांबळे व ज्योती शरद कांबळे यांना मतदान देऊन राजू शेट्टींचे व महाविकास आघाडीचे हात बळकट करावे व आम्हाला लढायला ऊर्जा मिळावी अशी मी विनंती करतो. सर्व मतदारांनी महाविकास आघाडी व स्वाभिमानीच्या मागे खंबीरपणे उभे राहावे व दोघांचे चिन्ह रिक्षा आहे, त्यामुळे रिक्षासमोरील बटन दाबून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड मताने विजय करावे ही एक सर्वसामान्य नागरिक म्हणून मी विनंती करत आहे. त्यामुळे राव शेट्टींच्या मागे कोथी गावातील जनता मोठ्या प्रमाणात उभी आहे आणि इथून पुढे काही निधी लागला तर एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व असा आमचा कार्यक्रम आम्ही राबवणार आहे आणि इथून पुढे विकास काम भरपूर प्रमाणात स्वाभिमानीच्या माध्यमातून घेण्यात येईल. महाविकास आघाडीकडून अधिकृत उमेदवार जिल्हा परिषदचे उमेदवार स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे उमेदवार दानोळी जिल्हा परिषद मतदान सौ नंदिनी संदीप कांबळे आणि पंचायत समितीसाठी ज्योती शरद कांबळे यांना बौद्ध समाज व गावातर्फे सगळा सपोर्ट आहे. हेच विजय होणार. बौद्ध समाजाला त्याचा तुमचा सगळा पाठिंबा सगळा पाठिंबा आहे. बौद्ध समाजाचा सगळा पाठिंबा आहे. तरी त्यांचं चिन्ह काय? त्यांचं चिन्ह आहे रिक्षा. रिक्षा या चिन्हावर एकच फुलीचा शिक्का मारून तुम्ही भरघोस मतानं विजय करायचा आहे हे आपण सर्वजनास कळावे. हो, कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा.